सगळ्यांनी फसवलं मला, सगळ्यांनी फसवलं। आधी माझा नवरा मला एकटं सोडून निघून गेला, मग ज्याच्या जोरावर मी माझं आयुष्य परत सावरलं तो माझा लेक, तो पण मला फसवून मला एकटं सोडून निघून गेला। तुझ्यावर लेकीप्रमाणे प्रेम केलं मी, तू पण मला फसवतेस। काय काय स्वप्न पाहिली होती मी, तू माझ्या घरात सून होऊन येशील, आपण तिघं सुखाने जगू, सगळं छान चाललं होतं। पण त्या गायकवाडांची दृष्ट लागली आपल्याला। माझा एकुलता एक आधार माझ्यापासून तोडून दिला त्यांनी, आणि तू त्यांच्या घरची सून व्हायला निघालीस। एवढी कशी मेल्या मनाची झालीस ग तू प्रीती? बोल बोल बोल। एखाद्या दगडालाही पाझर फुटलं असतं ग, पण तू काय झालंय तुला? माझ्या सुनेचा आत्मा जिथे कुठे असेल तिथे तिळते तुटत असेल ग हे सगळं बघून। हे प्रेम होतं तुझं त्याच्यावर, हे प्रेम होतं? बोल। माझ्या सुनेचं जाऊ दे ग, पण तुझा भाऊ हा न्याय करणार आहेस तू? हा न्याय करणार आहेस? बोल बोल बोल। झालं बोलू? काय वाटतंय तुम्हाला? या सगळ्यातून सहज बाहेर पडलीये का मी? मला जितका त्रास होतोय ना, तेवढाच त्रास मला सुद्धा होतो। नाही, त्याच्याहून दुप्पट त्रास होतोय मला। मान्य आहे, तुमचा सुजय तुम्हाला सोडून गेलाय, माझा दादा, माझं आयुष्य मला सोडून गेलं, माझा सुजय, माझा होणारा नवरा, माझं भविष्य मला सोडून गेले। त्या नराधमांनी फक्त 2 जीव नाही तर माझं आयुष्य आणि माझं भविष्य दोन्ही माझ्याकडून हिसकावून घेतलंय। मी त्यांना सहजासहजी सोडेन असं वाटतंय का तुम्हाला? या दोघांना वचन दिलंय मी। काय वाटतंय तुम्हाला? त्यांच्या घरात आनंदाने सुखाने नांदायला जाते मी? आई आहोत तुम्हीच म्हणालेलात ना मला, त्या गायकवाडांना जर धडा शिकवायचा असेल तर त्यांच्या घरात घुसावं लागेल। बाहेरून आपल्याला काहीच करता येणार नाही, तेच करतेय मी, घरातच घुसतेय मी त्यांच्या। त्या नराधमांचा एक एक दिवस आणि एक एक रात्र अवघड करून टाकणार आहे मी। आणि हेच वचन या दोघांना दिलंय। आणि आता मी मेले ना तरी हे वचन मोडणार नाही।